आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं एकीकडे या तीन पक्षांमध्ये महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच किंवा कुठेतरी थोडीशी तणावाची परिस्थिती पाहायला मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटातनं एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीचे राज्यपाल कोट्यातले आमदार इद्रिस नाईकवडी यांचा पक्षाकडनं राजीनामा मागण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं नेतृत्व आणि खासदार पार्थ पवारांनी हा राजीनामा मागितल्याची माहिती समोर आली आहे। साधारणतः 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या ओएसडीच्या माध्यमातून इद्रिस नाईकवडींना राजीनाम्यासंदर्भात निरोप देण्यात आल्याचं कळतंय। नाईकवडी 2024 साली आमदार झालेत आणि त्यांचा कार्यकाळ 2030 सालापर्यंत आहे। स्वभावानं शांत आणि कोणत्याही वादापासून 4 हात दूर अशी त्यांची ओळख आहे। मात्र अचानक त्यांचा राजीनामा मागण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। पक्षाच्या कार्यकारिणी स्थान मिळाल्यावरती पार्थ पवारांनी पहिल्यांदाच एका आमदाराचा थेट राजीनामा मागितलाय। यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या पत्रातनं पार्थ पवार यांनीच तटकरे आणि पटेलांची नावं वगळण्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात रंगलेली होती। त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात सगळं काही आलबेल आहे का? अजूनही जुने नवे गट, स्थानिक नेते आणि वारसदार यांच्यातला संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। दरम्यान आपल्याला कुठल्याही नेत्याकडनं किंवा पक्षाकडनं राजीनामा देण्याची मागणी करण्यात आलेली नसल्याचं इद्रिस नाईकवडी यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे। कोणताही निरोप किंवा अशी पद्धतीची कोणतीही चर्चा माझ्या पक्ष नेतृत्वाने माझ्याशी केलेली नाही आहे। हे बाहेरच्या बाहेर ह्या बातम्या कोणी उठवलेत, काय उठवलेत आपल्याला याची कल्पना नाही आहे, पण ह्या बातम्या हेतुपुरस्कर चालवल्या जात आहेत असं मला वाटतं आहे। त्यामुळं मी अशा ज्या काही आता 3 चर्चा होतात ते चघळणारे चघळतात, पण मला ह्या विषयात रस नाही आहे, कारण ज्यात सत्यता नाही आहे त्याबद्दल आपण चर्चा करून वेळ कशाला वाया घालवायचा अशा स्वरूपाचा माझा स्वभाव असल्यामुळं मी या विषयाकडं फारसं गांभीर्यानं पाहत नाही आहे। आणि ज्या इद्रिस नाईकवडी यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा आहे ते इद्रिस नाईकवडी नेमके कोण आहेत यावरती आपण थोडक्यात एक नजर टाकूया। इद्रिस नाईकवडी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत। राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत। राज्यपाल नियुक्त कोट्यातनं ऑक्टोबर 2024 ला त्यांची विधान परिषदेवरती नियुक्ती झाली। त्यांचा कार्यकाळ 2030 सालापर्यंत आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाईकवडी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। अल्पसंख्याक समाजात नाईकवडी यांची विशेष ओळख आहे।